विकास लोंढे हत्या प्रकरण फरार आरोपींना कदीम जालना पोलिसांनी केले जेरबंद। जालन्यातील नूतन वसाहत येथील दलित तरुणाचा कट रचून हत्या केल्या प्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करीत आहे। ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना। नाव सांग, जोरात सांग। कोण? सिमी जाधव, सोनू जाधव, हाँ, चंद्रकांत जाधव, हाँ, विशाल गायकवाड, हाँ, वामन अवसरे, हाँ, सोनू गायकवाड, हाँ, अजून 2 जण आहे। हाँ, त्याचे नाव नाही माहित का? नाही। रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता। प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता अशी त्यांनी फिर्याद दिली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता। गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जालनाची टीम PI शेवाळे साहेब, PI जाधव मॅडम, त्याबरोबर सदा राठोड आहेत, त्याबरोबर मतीन आहे, बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड, आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी 24 तासाच्या आत आपण 5 आरोपी अटक केलेले आहेत। 6 आरोपींची नावानिशी फिर्याद आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य 2 असं 8 आरोपींच्या विरुद्ध आहे। यापैकी आपण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। या आरोपींचा आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून अजून यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील का या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड, सोनू संतोष जाधव, चंद्रकांत गंगाधर जाधव, सुमित संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे। यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर करणार आहोत। ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत। त्यांचं पूर्वीपासून एका गुन्ह्यामध्ये ते 6 आरोपी पण होते सगळे आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे, परंतु ते पोलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते। नेमकं कारण काय आहे हे आता या PCRच्या कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत।